नमस्ते. मी आहे स्मिता आणि मी गावाकडची मुलगी. तर आज आम्ही डॅमवर आलो आहे. म्हणजे वरती डॅम आहे आणि इकडे खाली नदी आहे. तर इकडे आम्ही सगळेजण कपडे धुवायला आलो. तर मी, माझी मम्मी आणि दया आलेला आहे. पण दया तिकडे गेलं आहे आणि आमच्यासारखेच बरेच लोकसुद्धा कपडे धुवायला आलेले आहेत. तर मी तुम्हाला दाखवते. तर इकडे आमचे हे सगळे चादर टाकलेत आणि ऑलरेडीच लोक आलेले आहेत आणि त्यांनी इकडे सगळीकडे चादर धुवून आणि सुकायला टाकलेले आहेत. कारण की खडक आहे ना मोठं मोठं, तर त्याच्यामुळे. आणि तिकडं पण बरीच लोक आंघोळ करत आहेत आणि वरती डॅम आहे आणि तो पूल आहे मस्त मोठा. तर खूप सारे लोक आंघोळीला आलेले आहेत आणि तिकडे सुद्धा बऱ्याच लोकांनी त्यांच्या गाड्या वगैरे लावलेल्या आहेत. वरती आहेत झाडाखाली आणि इकडे सुद्धा पोरं गाडी वगैरे धुत आहेत आणि खूप लोक असे आलेले आहेत आंघोळीसाठी आणि कपडे धुण्यासाठी. कारण की आता थोड्या दिवसांनी पाऊस वगैरे येईल, तर त्याच्यामुळे हे ब्लँकेट वगैरे काही पावसात तर धुवून सुकवता येत नाही आणि वास वगैरे येत असतो. त्याच्यामुळे मग पाऊस येण्याच्या अगोदरच सगळेजण धुवून छान मस्त सुकवून ठेवतात. तर चला, आता आम्हाला सुद्धा चादर धुवायचे आहेत. मी पण जाते आता, मम्मीला हेल्प करते. कारण की 12:30 तर झालेत. सायंकाळपर्यंत सगळ्या चादर सुकल्या पण पाहिजेत ना, त्याच्यामुळे. तर हे बघा, प्लास्टिकच्या पिशवीमध्ये जी फुलं आहेत किंवा जे हार आहेत ते बांधून आणि पाण्यामध्ये टाकलेले आहेत. आणि इकडं एक मस्त मोठा हार आहे, तर तो सुद्धा पाण्यात टाकलेला आहे. बघा इकडे तो हार आहे, तिथं पण पाण्यात टाकलंय. तर बऱ्याच ठिकाणी असे फुलं किंवा हार वगैरे पाण्यात आणून टाकलेले आहेत. किंवा एक तर मी तिकडे मागे बघितलं, एक छान असं मंदिर आहे, तर ते सुद्धा पाण्यात आणून टाकलेलं. तर पाण्यात न टाकता ते पाण्यातून एकदा काढा आणि म्हणजे हार असेल तर वाटल्यास तुम्हाला पाण्यातच टाकायचं असेल तर पाण्यातून काढा आणि तुम्ही बाजूला ठेवून द्या आणि त्याच्यातले फुलं वगैरे काढून टाका. कशाला उगाच पाण्यात आणून टाकायचं आणि पाणी खराब करायचं. जसं आपल्याला स्वच्छ पाणी पाहिजे असतं तसं बाकीच्यांनाही स्वच्छ पाणी हवं असतं. तर आता तरी सुधरा. फुलं वगैरे ती उगाच नदीमध्ये कचरा आणून टाकू नका. तर ही सगळ्यांना माझी रिक्वेस्ट आहे. फायनली आम्ही सगळे कपडे धुतलेले आहेत. हे सगळे आमचे आहेत इथून इथपर्यंत. हे इकडे आणि त्या बाजूला थोडेसे चादर टाकलेले आहेत. आणि बाकीचे लोक तर मस्त अंघोळ करून निघून पण गेले. आणि अजून इकडे मुलं गाड्या वगैरे धुवत आहेत. तर खूप ऊन आहे आणि जे ब्लँकेट वगैरे आहेत ते सुद्धा सुकायला लागलेत. तर थोडे थोडेच ओले आहेत, तर घरी नेऊन पुन्हा सुकायला टाकू. पण ज्या बेडशीट आहेत आणि जे पातळ पातळ चादर वगैरे आहेत तर त्या सगळ्या सुकलेल्या आहेत. तर मी पण आता छान मस्त आंघोळ करून घेते. पाण्यात अशीच बसून राहते थोडा वेळ, कारण की खूप गरम झालेलं आहे. आणि मग जे सुकलेले कपडे आहेत ते सगळे गोळा करायचे आणि घरी जायचं. फायनली माझी पण आंघोळ झाली आहे आणि घरी जाऊन मस्त कपडे चेंज करायचे. तर थोडा वेळ इथंच बसतो आम्ही आणि कपडे सुकले की त्या घड्या करून घरी घेऊन जायचं. थोडासा फोटो म्हणून थोडे खाऊ पण आलेले आहे. आम्ही बिस्किट आणलेलं आहे, ह्याच्यात बिस्किट आणि ही शेव आणली आहे थोडीशी. चला खाऊन घेते.